आता मला सांगा, तुम्ही मेन स्ट्रीम मीडियामध्ये कुठल्या मीडियामध्ये काम केलं होतं तेही प्रेक्षकांना मी झी मध्ये होतो, झी हिंदी. बर. तर ते काय असते, ज्यावेळेस आपण जर्नलिझम करतो, झेवियर्स मधून माझं मास कम्युनिकेशन झालेलं आहे. तर ज्यावेळेस इंटर्नशिप वगैरे करत असतो त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी जाणायच्या असतात की कशा पद्धतीनं मीडिया काम करतो, कशा पद्धतीनं. तर मग ते करत असताना मला ते त्यावेळेसच माझं फिल्म मेकिंग झाल्यामुळे तो वर्ल्ड सिनेमा मी बघितलेला आहे. तर जेवढं लोकल असेल तेवढं ग्लोबल होतं. मग लोकॅलिटी काय आपली, तर लोकॅलिटी ही आहे आपले विषय, आपण जगलेले विषय, आपल्याला रिलेटेबल असणारे विषय. मी म्हणजे ह्यात मधल्या काळात एक 3-4 वर्षापूर्वी जो स्टॉकवर गेलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं, जेवढं लोकल असेल, जेवढं पर्सनल असेल तेवढंच ती ग्लोबल होणार आहे, तेवढं ती चांगलं होणार आहे, वैश्विक होणार आहे. बरोबर. तर ते स्वतःचा शोध, स्वतःच्या आवडीचा विषय शोध घेतल्यानंतर मग हे बैलगाड्या सापडलं आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करत राहिला मेनस्ट्रीमचा विषय, मेनस्ट्रीम मीडियाचा. पण मला वाटतं आता आपण बघितलं तर प्रत्येकाच्या हातात मीडिया आलेला आहे आता, सोशल मीडियात आल्यामुळं. तर आता प्रत्येक जण मीडिया पर्सन झालेला आहे. त्यामुळं स्पर्धा तर आहेच, पण शेवटी जे चांगलं असेल, जे सकस असेल तेच टिकणार, ही आहे असं मी म्हणेन.